धन्यवाद सुनीता ते. आज 1 ऑगस्ट आहे. आपला जसा हा वर्धापन दिन आहे तसंच आपल्याला माहिती आहे की स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच, असं म्हणून ज्यांनी आपल्याकडे अशी एक स्वराज्याची आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये एक जागृती निर्माण केली असे बाळ गंगाधर टिळक यांची आज पुण्यतिथी आहे. आणि त्याशिवाय लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची आज जयंती सुद्धा आहे. तर त्या दृष्टीने सुद्धा अतिशय महत्वाचा असा आजचा दिवस आहे. आणि आता 1 ऑगस्ट गर्जे मराठीचाही वर्धापन दिन असंही त्याच्यामध्ये एक ऍड होणार आहे. त्यामुळे आजच्या दिवसाचं खरंच एक खास वैशिष्ट्य आहे असं आपल्याला म्हणायला लागेल. आणि आता यानंतर आपण एक 20 मिनिटं आपल्याच काही उद्योजकांचे आणि खूप ज्येष्ठ अशा सदस्यांचे विचार ऐकणार आहोत. त्यामध्ये सर्वात प्रथम संजीव ब्रह्मे सर आहेत, ललित शिंदे जर जॉईन होऊ शकले तर ते आहेत, संदीप पाध्ये आहेत, विजय तळेले सर आहेत, सचिन इटकर आहेत, राहुल किवन सर आहेत आणि प्रसाद डफळापूरकर आहेत. तर सर्वात प्रथम मी संजीव ब्रह्मे यांना आता विनंती करेन की आपण आपले विचार व्यक्त करावे. कारण संजीव ब्रह्मे हे गर्जे मराठीचे संस्थापक संचालक आहेत. म्हणजे एखादी संस्था सुरू झाली की नंतर वाढवायला हजारो हात येतात, पण ती सुरू होताना ते सुरू होणंच खूप महत्वाचं असतं. अशी एखादी चांगली नाविन्यपूर्ण आणि नवोन्मेषी आयडिया जी असते ना, ती रुजवण्याचंच काम खूप महत्वाचं असतं. आणि ते आनंद गानू आणि सुनीता गानू यांनी जेव्हा सुरू केलं तेव्हा त्यांच्याबरोबर स्वतः संजीव ब्रह्मे होते. ते स्वतः सीए आहेत. ठाण्यामध्ये तर अशी एकही संस्था नसेल की जिथे संजीव ब्रह्मे त्या कमिटीत नसतील. एवढं सोशल वर्क ते ठाण्यात करत असतात आणि ठाण्याला लीड सुद्धा करतायत सध्या, असं आपल्याला म्हणायला हरकत नाही. तर मी आता संजीव ब्रह्मेंना विनंती करते की त्यांनी आता त्यांचे विचार प्रकट करावे. नमस्कार, धन्यवाद शिवानीजी. आणि सर्वांना प्रथमतः वर्धापन दिनाच्या शुभेच्छा. गर्जे मराठी ग्लोबल फाउंडेशनच्या वर्धापन दिनाच्या शुभेच्छा. आणि हे असं वृद्धिंगत हो ही पण सदिच्छा. ज्यावेळी 1 ऑगस्ट 2016 हाच आपला दिवस होता, स्थापना दिवस एका प्रकारे, कारण त्या दिवशी आपल्या पुस्तकाचं पहिल्या पुस्तक प्रकाशन झालं. आणि त्या पुस्तकात जी काही व्यक्तिमत्व होती, म्हणजे हे दिनेशराव केसकरांपासून हे आनंदच्या मराठी कल्पना आली की एवढं मराठी माणूस एवढ्या मोठ्या पदावर असेल तर असे अनेक व्यक्तिमत्व या जगामध्ये असतील की जी वेगळी पदं सांभाळतात आणि मराठीचा डंका फडकवत ठेवतायत. त्याच्यावर आनंद आणि सुनीतांनी हा विचार केला. आणि मग त्यावेळी पद्मविभूषण डॉक्टर माशेलकर सर असतील किंवा प्रकाश भालेराव सर असतील किंवा अजितराव हरडे असतील आणि डॉक्टर विजय जोशी, ऑर्डर ऑफ ऑस्ट्रेलिया हा किताब मिळाला, पहिले मराठी भारतीय. असं ज्यावेळी डोक्यात आलं त्याच्यानं 2 पुस्तकाचं प्रकाशन झालं. अनेकविध मराठी माणसांची ओळख जगाला आनंदाने सुनीतांनी करून दिली. आणि 3ऱ्या पुस्तकानंतर असं विचार आला डोक्यात की हे फक्त पुस्तकापुरतंच मर्यादित न राहता याला काहीतरी एक वेगळं स्वरूप देता येईल का, की ज्या योगे भारतातल्या आपल्या मराठी मुलांना, मराठी उद्योजकांना काहीतरी मार्गदर्शन मिळेल. आणि त्या दृष्टीने ही भारतात या कंपनी मुहूर्तमेळ आपण केली. मी आणि संजय ढवळीकर आम्ही ते सेक्शन 8 कंपनी, नो प्रॉफिट नो लॉस, ना नफा ना तोटा, या आधारित आपण ही कंपनी सुरुवात केली. आणि त्याचा उद्देश असा होता की आपण नोकरी देणारे होऊया, नोकरी करणारे नको, हा एक उद्देश होता. आणि आपल्या प्रत्येक मुलामध्ये काहीतरी टॅलेंट आहे. काही लहानपणापासून बघतो, लहान मुलगा सुद्धा काहीतरी करत असतो. आणि त्याच्यातून जर एक उद्योजक घडवायचा असेल तर त्याला एक व्यवस्थित मार्गदर्शन, त्याला एक दिशा द्यायला लागेल. आणि तो पण एक उद्देश, मुळात तोच उद्देश राजा आपला गर्जे मराठी ग्लोबल फाउंडेशनचा होता. आणि थोडंसं मी अजितराव मराठे असतील आत्ता किंवा मिलिंद पाटील असतील आपले, त्यांची उक्ती आहे सॅटेलाइट ग्लोबल फाउंडेशनची, एकमेका सहाय्य करून अवघे होऊ श्रीमंत. तर त्याच उक्तीप्रमाणे आपण तोच एक विचार केला की मराठी माणसाला मराठी उद्योजक बनवायचा आहे. आणि या उद्योजकतेतून आपल्या जिल्ह्याचा, आपल्या भारताचा विकास कसा होईल. आणि मी मागच्या इंटरव्ह्यू म्हणतो त्याप्रमाणे पंतप्रधान नरेंद्र मोदींची इच्छा आहे की विकसित भारत आणि 2047 हे जे लक्ष नरेंद्र मोदींनी ठेवलेलं आहे ते कुठेतरी आनंद आणि सुनीता डोक्यात त्यावेळी असावं असं वाटतं मला 2016 साली. आणि त्यातून ही मार्गक्रमणा सुरू झालेली आहे. आणि आज आपण 27 देशात पोहोचलो आहोत आणि वेगवेगळ्या स्तरावरती आपलं काम चालू आहे. आणि वेगवेगळ्या महाविद्यालयात आपण सामंजस्य करार केले आहेत. माझ्या अगदी उदाहरण द्यायचं म्हटलं तर अहिल्यानगर, म्हणजे पूर्वी अहमदनगर इथलं खूप जुनी संस्था आहे, 100 वर्ष जुनी संस्था आहे, जी छत्रपती शाहू महाराजांनी केलेली आहे, सुरुवात केलेली. त्याबरोबर आपण सामंजस्य करार केलेले आहेत. प्रतापराव पवारांचं आपल्याला नेहमी मार्गदर्शन असतं आणि खूप सहकार्य, म्हणजे त्या सकाळच्या माध्यमातून
आपण बऱ्याच उद्योजकांना पुढे आणलेला आहे. आणि तसंच माझा जिल्हा हा जो विषय आपण केलाय त्याच्यातून सुद्धा खूप उद्योजक तयार होत आहेत. आपण सिम्बॉयसिस बरोबर पण आपण सामंजस्य करार असे अनेक संस्थांवर आपले राम सामंजस्य करार आहेत आणि त्यातून निश्चित एक काहीतरी मोठं कार्य उभं राहील आणि 2027च्या विकसित भारताच्या दृष्टीने आपण काहीतरी भव्य जे करू शकू याची मला खात्री आहे. धन्यवाद ब्रह्मे सर. तुम्ही आता जो सॅटर्डे क्लबचा उल्लेख केला तर त्यांच्याशी सुद्धा आता आपण कनेक्ट होतोय आणि अशा आपल्यासारखंच काम करणाऱ्या अनेक संस्था सुद्धा आपण त्यांच्याशी जोडल्या जाण्याचा प्रयत्न करतोय. शिवानीजी, फक्त एकच मला म्हणायचंय, विश्वाच्या गाभारी ही आपण जो उक्ती आहे आपली, ते खरोखर आपण विश्व गाभारी पोहोचतो आणि ती नक्की आपण सीमा नक्कीच गाठू, मला खात्री आहे. धन्यवाद ब्रह्मे सर आपले मनापासून. आता यानंतर आपल्याशी विजय तळेले साहेब हे संवाद साधणार आहेत. विजय तळेले साहेब हे GMGFचे संस्थापक संचालक आहेत. त्याशिवाय ते भाऊ इन्स्टिट्यूट ही जी पुण्याची लोकप्रिय अशी संस्था आहे त्याचे CEO राहिलेले आहेत. शिवाय IIM मुंबईमध्ये सध्या ते स्पेशल ऑफिसर ऑन स्पेशल ड्युटी म्हणून अपॉइंटही झालेले आहेत आणि मेन म्हणजे स्टार्टअप्स साठी मेंटॉरिंगचं खूप मोठं काम ते गेली अनेक वर्ष करतायत. तर असे विजय तळेले साहेब यांना आता मी विनंती करेन की त्यांनी त्यांचं मनोगत व्यक्त करावं आणि पुढच्याही त्यांच्या काही योजना असतील गरजे मराठीशी संलग्न राहून तर त्याही सांगाव्या. नमस्कार. आज गरजे मराठी ग्लोबलच्या 10व्या वर्धापन दिनाच्या या भव्य अशा सोहळ्यात मी आनंद गाणू, सुनीता गाणू या दोन्ही दूरदर्शी संस्थापकांचे मनपूर्वक आभार मानतो. त्यांच्या ध्येयदृष्टीमुळे आज GMG ही केवळ एक संस्था नाही तर जागतिक पातळीवर पसरलेली मराठी प्रतिभेची चळवळ बनलेली आहे. माझा GMG सोबतचा प्रवास 2019च्या उत्तरार्धात सुरू झाला. अगदी कोविडच्या जागतिक संकटाच्या काही महिन्यापूर्वी त्या दिवसापासून आजपर्यंत GMGने केलेली प्रगती, उपक्रमांची वाढ, जगभरातील मराठी समुदायाला जोडण्याची क्षमता हे सर्व मी जवळून अनुभवलेले आहे. GMGच्या अनेक उपक्रमांपैकी मला सर्वाधिक जवळचा वाटणारा उपक्रम म्हणजे उद्योजकता आणि स्टार्टअप मेंटॉरिंग. ऑगस्ट 2020 मध्ये GMG इनोव्हेशन अकॅडमीची स्थापना झाल्यानंतर आम्ही उद्योजकतेवरील तज्ज्ञ अशा व्याख्यानांची मालिका सुरू केली. त्यानंतर 2021 मध्ये पहिला स्टार्टअप मेंटॉरिंग कोहोर्ट सुरू केला आणि तिथूनच GMGच्या स्टार्टअप प्रवासाला नवी दिशा मिळाली. आजपर्यंत GMGने 4 यशस्वी स्टार्टअप कोहोर्ट आयोजित केले आहेत. त्यातून 175 स्टार्टअप्सला मार्गदर्शन मिळालेले आहे आणि यापैकी अनेक स्टार्टअप कोहोर्ट संपल्यानंतरही GMG मेंटर्सकडून सातत्याने मदत मिळत आहे. हीच तर GMGची खरी ताकद आहे. GMGच्या जागतिक नेटवर्कमुळे आम्ही स्टार्टअप्सला मिळालेली गुंतवणूक तर आणखी प्रेरणादायी आहे. आजपर्यंत 28 कोटींची GMGच्या गुंतवणूकदार आणि मेंटर्सने या स्टार्टअप्समध्ये इन्व्हेस्टमेंट केलेली आहे. ही केवळ रक्कम नाही तर हा एक विश्वास आहे, ही आशा आहे आणि हा महाराष्ट्रातील नवउद्योजकांना मिळालेली एक ऊर्जा आहे. आणखी आगामी काळात आम्ही हा उपक्रम आणखी व्यापक करण्याचा संकल्प केलेला आहे. आमची ध्येय आहे की स्टार्टअपच्या विविध टप्प्यांवर त्यांना योग्य मार्गदर्शन देणे, स्टार्टअपची गुणवत्ता उंचावणे, महाराष्ट्रातील Tier 2 आणि Tier 3 शहरातील आणि ग्रामीण भागातील उद्योजकांना मुख्य प्रवाहात आणणे आणि याच ध्येयातून आम्ही एक नवा उपक्रम संकल्पित करीत आहोत, तो म्हणजे स्टार्टअप मंथन, जो लवकरच दूरदर्शनवर प्रसारित होणार आहे. हा कार्यक्रम महाराष्ट्रातील नवउद्योजकांना प्रकाशझोतात आणेल आणि त्यांना प्रेरणा देईल आणि हजारो तरुणांना उद्योजकतेकडे वळवेल. GMGचा हा 10 वर्षाचा प्रवास असामान्य आहे आणि मला अभिमान आहे की मी या प्रवासाचा एक छोटासा भाग आहे. आपण सर्व मिळून पुढील दशकात आणखी मोठी स्वप्ने पाहू, आणखी मोठी उंची गाठू आणि जगभरातील मराठी तरुणांना नव्या संधीचे दरवाजे उघडू. नमस्कार. धन्यवाद तळेले सर. तुम्ही स्टार्टअप मध्ये तुम्हाला इंटरेस्ट आहे आणि आपला सुद्धा वन ऑफ द एक मुख्य ध्येय हेच आहे की युवकांना स्टार्टअप्स निर्माण करून उद्योजकतेकडे जास्तीत जास्त आणावं. मग अशी आपली 4 मोठी कामं सांगायची राहिली, त्यामध्ये मुख्यतः युवा पिढीला स्टार्टअप किंवा उद्योगामध्ये आणणं, त्यानंतर मगाशी मी म्हटलं तसं छोटे जे उद्योजक आहेत त्यांच्या मोठं उद्योजक बनण्यासाठी प्रयत्न करणं आणि जे मोठे उद्योजक ऑलरेडी आहेत त्यांचं एकमेकांशी जाळं निर्माण करणं. त्याशिवाय आपण विद्यावाणी हा एक आकाशवाणीचा चॅनल चालवतो, त्याच्यात पण आपण खूप प्रेरणादायी असे अनुभव ऐकत असतो, प्रेरणादायी लोकांच्या मुलाखती ऐकत असतो. त्याशिवाय दूरदर्शन हा जो आपली सरकारी वाहिनी आहे, केंद्र सरकारची वाहिनी आहे, ती सगळ्यात पहिली
आपली दूरदर्शन वाहिनी आहे आपल्या भारतातली, जवळजवळ आता तिला सुद्धा सुरू होऊन 60-70 वर्ष झाले. तर अशा जुन्या सरकारी वाहिनीवर आपण गरजे मराठी, विश्वाच्या गावारी गरजे मराठी असा कार्यक्रम करत असतो. कारण आपलं वन ऑफ द एक उद्दिष्ट सुद्धा आहे, जे यशस्वी झालेले आहेत त्यांची यशस्वीता साजरी करायची, म्हणजे त्यांचं जे यश आहे ते दुसऱ्यांसमोर मांडायचं. कारण लोक नुसतं काम करत असतात, ते किती मोठं काम करतायत हे जगासमोर मांडायला सुद्धा कोणतरी लागतं. तर ते पण एक आपलं उद्दिष्ट आहे आपल्या गरजे मराठीचं. तर त्या दूरदर्शनच्या कार्यक्रमातून आपण ते करत असतो. आणि मी आणि माझा जिल्हा आणि आपल्याला बाकीचे सगळे उपक्रम तर माहितीच आहेत. तर या सगळ्या उपक्रमांमध्ये आपल्याला शासकीय सुद्धा मदत होत असते, सरकारी विभागांची. तर असेच आपल्या एमएडीसीचे व्हाईस प्रेसिडेंट सचिन इटकर आता आपल्याला जॉईन झालेले आहेत. ते स्वतः बाय प्रोफेशन फार्मासिस्ट आहेत, पण आपली म्हणजे उद्योजकांना प्रोत्साहन देणं ही त्यांची पॅशन आहे असं म्हणायला आपल्याला हरकत नाही. आणि आपण ज्या दरवर्षी मोठ्या आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या कॉन्क्लेव्ह घेत असतो गरजे मराठीतर्फे, ते जेव्हा पुण्याला झाली होती आणि दुबईला झाली होती, तर त्या दोन्ही कॉन्क्लेव्हचं एक होस्ट असण्याचं किंवा एक कोलॅबोरेशन सगळ्यांना जमवण्याचं एक मोठं काम सचिन इटकर यांनी केलेलं होतं. त्यामुळे ते बरेच वर्ष आपल्या गरजे मराठीशी कनेक्टेड आहेत. तर आता ते जॉईन झालेले आहेत. तर मी सचिन इटकर सरांनाच आता विनंती करेन की गरजे मराठीबद्दलही आणि सरकारतर्फे आम्हाला मिळत असलेल्या सहकार्याबद्दलही आपण काही बोलावं. नमस्कार. गरजे मराठीला 10व्या वर्धापन दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. ऑगस्ट महिना भारताच्या दृष्टीने क्रांतिकारी महिना आहे, कारण देशाचा स्वातंत्र्य दिन. तसंच आज 1 ऑगस्टला लोकमान्य टिळक आणि अण्णाभाऊ साठे यांचं स्मरण आपण करत असतो. खरं तर गरजे मराठीला 10 वर्ष होत आहेत, ही अतिशय आनंदाची अशी गोष्ट आहे. कारण गरजे मराठीने मागच्या 10 वर्षात एक चळवळ म्हणून महाराष्ट्रामध्ये खरं तर काम केलेलं आहे. कारण संस्था अनेक आहेत, अनेक संस्था त्या परीने काम करत असतात, परंतु 10 वर्षामध्ये महाराष्ट्रामध्ये उद्योजकता, एंटरप्रेन्योरशिप मुवमेंट हे खऱ्या अर्थानं जिल्ह्यामध्ये तालुक्यापर्यंत पोहोचवण्याचं खूप मोठं काम गरजे मराठीच्या माध्यमातून महाराष्ट्रात झालेलं आहे. माझा आणि गरजे मराठीचा खरं तर 2 वर्षापूर्वी मी गरजे मराठीच्या कामामध्ये सहभागी झालो आणि आम्ही गेल्या 2 वर्षामध्ये आनंद गानू सर, दापके साहेब, विजय तलेले आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांसोबत 2 अतिशय भव्य असे कार्यक्रम पुण्यामध्ये आणि दुबईमध्ये ग्लोबल एंटरप्रेन्योर कॉन्क्लेव्ह या बॅनर खाली केले. ते कार्यक्रम म्हणजे फक्त कॉन्क्लेव्ह किंवा कॉन्फरन्स नव्हती, तर इट वॉज खऱ्या अर्थानं एक इम्पॅक्ट क्रिएट करण्याच्या दृष्टीने तो केलेला एक प्रयत्न होता. आणि मला असं वाटतं की तो बहुंशी तो अतिशय यशस्वी झालेला आहे. कारण ग्लोबल एंटरप्रेन्योर कॉन्क्लेव्हच्या माध्यमातून गरजे मराठी, महाराष्ट्र आर्थिक विकास मंडळ, पिंपरी चिंचवड युनिव्हर्सिटी असा जॉईंट एक कोलॅबोरेटिव्ह कार्यक्रम होता की त्या जीईसीच्या माध्यमातून जवळपास 2,000 ते 2,500 एंटरप्रेन्योर्स महाराष्ट्रातले तसेच परदेशातले हे एकमेकांशी जोडले गेलेले आहेत. आज दुबईमध्ये जी काही कॉन्क्लेव्ह झाली त्याच्यानंतर तिथल्या कॉन्सुलेटच्या माध्यमातून आणि त्यांच्या सहकार्याने जवळपास 200 पेक्षा जास्त कंपन्यांचं UAE मध्ये रजिस्ट्रेशन आपण यशस्वीपणे केलेलं आहे. स्टार्टअपच्या मुवमेंटला एक चांगली गती महाराष्ट्रामध्ये या कॉन्क्लेव्हमुळे मिळालेली आहे. आणि गरजे मराठीचे जे कोहॉर्ट आहेत त्याचाही अतिशय चांगला उपयोग हा महाराष्ट्रातल्या स्टार्टअपसाठी होतो आहे. आज खऱ्या अर्थानं मला असं वाटतं की 10 वर्षामध्ये तसं 10 वर्ष हा संस्थेच्या दृष्टीने अतिशय कमी पल्ला आहे, परंतु आज संस्था किती वर्षाची याच्यापेक्षा संस्था किती मोठा इम्पॅक्ट करते हा सगळ्यात महत्वाचा विषय असतो. आणि मला असं वाटतं की 10 वर्षामध्ये गरजे मराठीने जो काही इम्पॅक्ट महाराष्ट्रामध्ये क्रिएट केला आहे तो खऱ्या अर्थानं अतिशय प्रेरणादायी असा हा प्रवास राहिलेला आहे. इथून पुढच्या काळामध्ये निश्चितच गरजे मराठी ग्लोबलकडनं खूप अपेक्षा आहेत. कारण जगभरामध्ये एवढं मोठं नेटवर्क असलेली संस्था महाराष्ट्राच्या दृष्टीने दुसरी महत्वाची संस्था मला आढळत नाही. कारण गरजे मराठीचे जे काही चॅप्टर्स वेगवेगळ्या देशांमध्ये काम करतात तर ते फक्त नुसते चॅप्टर नाहीयेत, तर तिथली सगळी लोक ही अतिशय उत्साही आणि महाराष्ट्रासाठी काहीतरी करण्यासाठी कायम तत्पर असतात. खऱ्या अर्थानं मला असं वाटतंय गरजे मराठी समोरचं सगळ्यात मोठं आव्हान पुढच्या काळामध्ये हेच असणार आहे की ही इकोसिस्टीम अजून कशी चांगल्या पद्धतीने जास्तीत जास्त इम्पॅक्टफुल आपण बनवू शकतो.
कारण आज महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जिल्ह्याचं एक पोटेन्शियल आहे उद्योजकतेच्या दृष्टीने, आणि त्याचं मॅपिंग महाराष्ट्र सरकारच्या वतीने चालू आहे. गरजे मराठीने मला असं वाटतं की आता जास्तीत जास्त सरकारसोबत, उद्योग विभागासोबत आणि इथल्या उद्योजकतेमध्ये काम करणाऱ्या स्वयंसेवी संस्थांसोबत व्यापक प्रमाणामध्ये आपलं बॉन्डिंग वाढवून प्रत्येक जिल्ह्याच्या दृष्टीने जे परदेशातले मराठी लोक आहेत की जे त्या त्या जिल्ह्याला रिप्रेझेंट करतात, तर त्यांना त्या त्या जिल्ह्याशी जोडून घेऊन आणि त्या ठिकाणी काही आपल्याला उद्योजकतेचे विधायक उपक्रम कसे राबवता येतील या दृष्टीने मोठं काम उभं करण्याची गरज आहे. कारण सध्या सगळ्यात मोठं चॅलेंज जे आपण महाराष्ट्रामध्ये आता पाहतो उद्योजकतेच्या दृष्टीने, ते आहे इम्बॅलन्स ग्रोथचं. कारण एक 7-8 जिल्हे सोडले तर बाकी जवळपास 30-31 जिल्ह्यामध्ये उद्योजकतेच्या दृष्टीने तेवढी परिस्थिती काही चांगली नाही. तर या ठिकाणी जर आपण चांगला इम्पॅक्ट करू शकलो, शेवटी टॅलेंट आहे, युवा वर्ग खूप चांगला आहे, त्यांना एक्सपोजर आणि ऍक्सेसची गरज आहे. मला असं वाटतं की हे ऍक्सेस आणि एक्सपोजर जर गरजे मराठीच्या व्यासपीठा थ्रू जर उपलब्ध झालं तर महाराष्ट्रामध्ये उद्योजकतेची क्रांती होण्यामध्ये खूप मोठा रोल गरजे मराठी प्ले करू शकेल. मी स्वतः आमच्या वेगळ्या संस्थेच्या माध्यमातून आमचे रुरल एंटरप्रेन्योर कनेक्ट इनिशिएटिव्ह आहे, ज्याच्यामध्ये गरजे मराठी सोबत आपण काम करतो आहोत. ते एक मोठा डीपर इम्पॅक्ट आपण ग्रामीण भागामध्ये महाराष्ट्राच्या करूया ही सदिच्छा व्यक्त करतो. आणि या माध्यमातून मला या ठिकाणी माझे विचार मांडण्याची संधी मिळाली त्याबद्दल गरजे मराठीचे खूप खूप आभार आणि वर्धापन दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद सर. तुम्ही आम्हाला वेळ दिलात तुमच्या सुद्धा बिझी शेड्यूल मधनं, त्याबद्दलही आधी पहिल्यांदा धन्यवाद देते. आणि तुम्ही जे म्हणालात ना की जो इम्बॅलन्स होतोय जिल्ह्यात पोहोचलं पाहिजे, तर त्यासाठी गरजे मराठीचा मी आणि माझा जिल्हा हा उपक्रम आहेच. आणि खरोखरच मनापासून आनंदानुसरण दापके सर प्रयत्न करतायत की प्रत्येक जिल्ह्यात निदान गरजे मराठीकडनं तरी दर 1 वर्षाला 2 तरी उद्योजक निर्माण व्हायला हवेत. आणि त्यासाठी आपले इतरही सगळ्या देशात असलेले मेंटॉर प्रयत्न करतातच आहेत. तर सरकारचं जे ध्येय आहे तेच गरजे मराठीचंही ध्येय आहे. त्यामुळे सरकारने जर आम्हाला मदत केली, हेल्प केली, सहकार्य केलं तर नक्कीच दोघे मिळून, आपण म्हणतो ना एकमेका सहाय्य करू अभय धरू सुपंत, तर दोन्ही सरकारी यंत्रणा आणि प्रायव्हेट यंत्रणा अशा दोन्ही मिळून एकत्र जर काम केलं तर नक्कीच आपण उद्योगाचं जाळं संपूर्ण महाराष्ट्रात पसरवू शकू. निश्चित जे उत्तेजन दिलं आणि सहकार्य देण्यासाठी एक हात पुढे केलेला आहे त्याच्याबद्दल मनापासून धन्यवाद. आणि आमचाही हात तुमच्यासाठी पुढे आहेच. थँक्यू. आणि नमस्कार. आता आपल्याशी सचिन इटकर सर बोलत होते. आपल्याला माहितीच आहे की ते एमईडीसीचे व्हाईस प्रेसिडेंट आहेत. म्हणजे सरकारी खात्याशी सुद्धा आपलं नेहमी काम येत असतं, कारण आपल्याला प्रायव्हेट लोकांना काही फक्त प्रायव्हेट पद्धतीने काम करता येत नाही, त्यासाठी आपल्याला शासनाची मदत घ्यायलाच लागते. तर इटकर सरांसारखे काही सर आपल्या बरोबर आहेत आणि त्यामुळेच आपण आता मोठ्या उत्साहाने अधिक वेगाने हे काम करणार आहोत आपल्या या 10 वर्षाच्या पूर्तीच्या नंतर. यानंतर आपल्या बरोबर आता राहुल खिवनसरा सर आहेत. आता आम्ही पुण्याच्या ऑफिसमध्ये जिथे बसलोय ना ते ऑफिसच त्यांचं आहे. त्यांनी आम्हाला आजच्या दिवशी तर असं बहाल करून टाकलेलं आहे की सगळे मजले तुम्ही आता मस्तपैकी वापरा आणि हा छान कार्यक्रम करा. तर असे राहुल खिवनसर आपल्याला जॉईन झालेत. नमस्कार राहुलजी, आपलं स्वागत कार्यक्रमात. राहुल सरांची थोडक्यात ओळख करून द्यायची तर झीकॉन सोल्युशन्सचे ते फाउंडर डायरेक्टर आहेत, संस्थापक संचालक. त्यानंतर एक तंत्रज्ञ म्हणजे तंत्रज्ञान एक्सपर्ट आपल्याला त्यांना म्हणता येईल. त्यानंतर सोशल एंटरप्रेन्योरशिप सुद्धा ते करत असतात. म्हणजे ते स्वतः सांगणार नाहीत पण मी सांगते, त्यांच्या घरामध्येच सोशल कामांची, सामाजिक कार्याची एक लिगसी आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये जे एक रुग्णालय चालतं त्या रुग्णालयाला जवळजवळ दररोज 1000 माणसांना तरी त्यांच्या घरातनं, म्हणजे आधी त्यांचे वडील देत होते, विनामूल्य भोजन अतिशय दर्जेदार असं पुरवलं जातं. आणि ती परंपरा त्यांच्या वडिलांनंतर त्यांनी सुद्धा सुरू ठेवलेली आहे. झीकॉन कडनं सुद्धा ते वेळोवेळी त्यासाठी प्रयत्न करत असतात. स्वतः ते ब्लड डोनेशन कॅम्प सुद्धा आयोजित करत असतात. तर असे राहुल खिवनसरा सर आपल्यामध्ये आता जॉईन झाले, तर त्यांचे विचार आता आपण ऐकू. नमस्कार. गरजे मराठीच्या 10 वर्षाच्या यशस्वी वाटचालीबद्दल खूप खूप अभिनंदन आणि जगातून जोडल्या गेलेल्या सर्व मराठी बंधू भगिनींना माझा सप्रेम नमस्कार. मी राहुल खिवनसरा, मूळचा संभाजीनगरचा. आता त्यांनी ओळख करून दिलीच मला. गेले 30 वर्ष IT क्षेत्रात कार्यरत आहे आणि मी आणि माझे पार्टनर विकास बापट झीकॉन सोल्युशनच्या माध्यमातून जागतिक स्तरावरती प्रोडक्ट डेव्हलपमेंट आणि AI कन्सल्टिंग सर्व्हिसेस देतो. या प्रवासाबद्दल जसं ताईंनी बोललं तसं आमच्या वडिलांनी सुरू केलेल्या कार्याला आता आम्ही खिवनसरा काका सेवा फाउंडेशन म्हणून सेक्शन 8 कंपनी पण करत आहोत. आणि त्याच्यामध्ये आहार, ज्ञान, औषधी आणि अभय या 4 सेवा सार्वजनिकताचे असे 4 आधारस्तंभ करून आम्ही पुढे काम करणारच आहोत.
आणि त्यासाठी सुद्धा आम्हाला गर्जे मराठीची मदत लागणारच आहे आणि ह्या सगळ्या महाराष्ट्रीयन लोकांची जी भारतभर पसरलेली आहेत किंवा जगभर आहेत त्यांची. आणि आजच्या या मंचावरती गर्जे मराठीच्या केंद्रस्थानी असलेल्या युवकांबद्दल आणि लहान व मध्यम उद्योजकांबद्दल मला एक महत्वाचे मत मांडायचे आहे आणि त्याच्याबद्दल मी एआय बद्दल पण बोलणारच आहे. तर आता तंत्रज्ञान क्षेत्रामध्ये मोठी क्रांती होत आहे आणि एआय मुळे माझं असं मत आहे की भारतासमोर एक मोठी संधी उभी आहे. पूर्वीच्या लहान आणि मध्यम उद्योजकांना सॉफ्टवेअर परवडत नव्हतं कारण वेळ खूप लागत होता, पण आता त्यांना डिजिटल होण्याची मोठी संधी आहे आणि हीच संधीबद्दल पुढचा स्टेप म्हणजे तर तरुणांबद्दल मला सांगायचं असेल तर मला असं दिसतंय की नोकऱ्या कमी होणार आहेत पण काम खूप वाढणार आहे. त्याच्यामुळे खऱ्या समस्या सोडवणारे काम आपल्याला बघायचं आहे की ते कसं लोकांपर्यंत पोहोचता येईल किंवा जिथे काम आहे तिथे आपल्या तरुणांना कसं पोहोचता येईल. म्हणजे माझ्या फील्ड बद्दल बोलायचं असेल तर तरुणांनी कोडर किंवा स्वतःला कोडर न समजता सोल्युशन प्रोव्हायडर बनायचं आणि म्हणून मग जसं कोडिंग आधी साधन होतं तसं एआय साधन आहे. आपली ओळख होणार आहे की आपण कुठली समस्या सोडवतोय आणि एआय हळूहळू अधिक सक्षम होतच जाणार आहे. आपण रोजच बघतोय, परंतु आपल्याला त्याची प्रतिकृती न बनता जास्त विचारशील, जास्त कृतीशील आणि अधिक संवेदनशील माणूस जसं आपण बनू त्याप्रमाणे आपण जास्त चांगले सोल्युशन देऊ शकू. आणि गर्जे मराठीच्या माध्यमातून जर जगातील मराठी माणसाचा अनुभव, महाराष्ट्रातील तरुणांचे हात आणि स्थानिक उद्योगांच्या समस्या या तिघांना आपण जोडू शकलो तर एआय फक्त तंत्रज्ञान न राहता तो आपल्यासाठी सामाजिक आणि आर्थिक परिवर्तनाचं साधन पण बनू शकेल. गर्जे मराठीची ताकद ही खरं तर आहे मेन म्हणजे जागतिक दृष्टी, म्हणजे ग्लोबल व्हिजन आणि उद्देश आहे की आपली प्रगती करता करता आपल्या जन्मभूमीची आणि समाजाची पण धरून फेडायचं आहे. तर त्यासाठी आता ही एकदम परफेक्ट टाइम आहे असं माझं मत आहे. आणि गर्जे मराठीच्या प्रवासाला जोडण्यासाठी आणि जन्मभूमीचा योगदान देण्यासाठी जी मला संधी मिळाली त्याबद्दल मी सगळ्यांचे आभार. धन्यवाद. धन्यवाद सर. तुम्ही एआयचा खूप चांगला महत्वाचा विषय इथे मांडलात आणि त्याला सुरुवात केलीत, कारण एआय हे खरंच सर्वांसमोरचं आव्हान आहे. म्हणजे जशा नोकऱ्या जाणार आहेत तशा वेगळ्या प्रकारच्या नोकऱ्याही तुम्ही म्हणाला तसं निर्माण होणार आहेत आणि नोकऱ्यांपेक्षा उद्योगाच्या संधी, काम खूप वाढणार आहे जरी एआयने सगळं आपल्याला रेडीमेड दिलं तरी. आणि त्या एआयचा उपयोग आपण गर्जे मराठी साठी सुद्धा करणं गरजेचं आहे आणि ती काळाची गरज ठरणार आहे. तर तुम्ही एआय या प्रश्नाकडे पण आलात त्याबद्दल मनापासून धन्यवाद. आणि यानंतर आपल्याकडे प्रसाद टफळापूरकर साहेब इथे उपस्थित आहेत. जवळजवळ 30 वर्षांचा त्यांचा तंत्रज्ञान क्षेत्रातला अनुभव आहे. आपल्या गर्जे मराठीचे सुद्धा अगदी सेल्फलेसली ते आपलं सगळं जे तंत्रज्ञानाविषयक काम असतं ते करत असतात, अगदी दररोज पुणे ऑफिसला येऊन सुद्धा. आणि गर्जे मराठी ग्लोबल फाउंडेशन पुणे ऑफिसमध्ये ते सातत्याने येत असतात. त्याशिवाय गर्जे मराठी ग्लोबलच्या आपल्या महामार्केट प्लेसमध्ये सुद्धा ते खूप मोठं काम करत असतात. तर असे प्रसाद टफळापूरकर यांना आता मी विनंती करेन की तुम्ही तुमचे विचार इथे व्यक्त करा. धन्यवाद शिवानीताई. पुणे ऑफिस मध्ये काम करताना पुणे ऑफिसच्या सहाय्याने म्हणजे आपण म्हणू की पुणे ऑफिस मधून काम करताना जेवढे लोक आपल्या इथे आहेत, म्हणजे आमच्या इथे मी आणि माझ्याशिवाय दिशा, स्नेहा असा आपला आणखीन काही लोक असा सगळा स्टाफ आहे. आणि पुणे ऑफिस मधून आपण जेवढी काही जगभरातील ऑफिसेसची किंवा इतर काही गोष्टींसाठी जे गर्जे मराठीचं काम चालतं त्यासाठी टेक्निकल ॲज वेल ॲज काही फिजिकल ज्या काही सपोर्टची सिस्टीमची गरज असते तर ती आपण इथं उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करत असतो. आणि आता सांगायचं तर आनंदजींचा किंवा माधव धाकटेंचा कामाचा झपाटा बघितला तर त्यांच्या सगळ्या कामाला सपोर्ट करताना नक्कीच आमची दमछाक होते. पण आमचा सगळा स्टाफ आम्ही प्रयत्न करत असतो की टेक्निकली सांगायचं तर आपल्याकडे गर्जे मराठीकडे एवढ्या मोठ्या प्रमाणात रिसोर्सेस आहेत की एक फोनचा अवकाश असतो की मग अमेझॉन मधला एखाद्या पूर्ण म्हणजे डिझाईनचं हेड असेल किंवा एखाद्या मोठ्या सप्लाय चेन मॅनेजमेंटला सांभाळणारी कोणी व्यक्ती असेल, अशी मी आता बरीच नावं आहेत पण मी सगळी नावं इथे घेत नाही. परंतु एका फोनवर म्हणजे वैयक्तिक कामामध्ये ते लोकांची जर आपण अपॉइंटमेंट घ्यायला गेलो तर कदाचित आपल्याला 2-2 महिने अपॉइंटमेंट मिळणार नाही. पण असे सगळे लोक गर्जे मराठीवरच्या प्रेमाखातर, आनंदींवरच्या प्रेमाखातर,
या ठिकाणी एका फोनवर आपल्याला उपलब्ध होतात आणि या सगळ्या रिसोर्सेसच्या साहाय्यानं आपण हे काम इथं पुणे ऑफिसमधून करतो. आणि मला ही संधी मिळाली त्याबद्दल मी गर्जे मराठीचे, आनंदजींचे, माधवजींचे आभार मानतो. आणि मी यानंतर आपल्या कार्यक्रमाचे जे कीनोट स्पीकर आहेत, आदरणीय पद्मविभूषण डॉक्टर रघुनाथ माशेलकर यांचा आपण संदेश ऐकणार आहोत. पण त्यांची आणि डॉक्टर नरेंद्र काळे यांची ओळख करून देण्यासाठी मी आनंदजींना आमंत्रित करतो. नमस्कार. मी सुरुवातीला बोलताना जसं सांगितलं होतं की आपलं नशीब आहे, आपलं भाग्य आहे की पद्मविभूषण डॉक्टर रघुनाथ माशेलकर हे आपल्याला आपले मार्गदर्शक, आपल्याला ज्यांचा आशीर्वाद सतत आहे असे लाभलेले आहेत. डॉक्टर रघुनाथ माशेलकरांची मी ओळख करून देणं हे काही तेवढं गरजेचंही नाही आहे. जगविख्यात व्यक्ती आहे, ज्यांना जगामध्ये 60 पेक्षा जास्त डॉक्टरेट मिळालेले आहेत आणि भारताचा रिसर्चच्या सगळ्या लॅब ज्यांनी एकत्र आणल्यात, पद्मविभूषणासारखा मोठा सत्कार मिळाला आहे, असे डॉक्टर रघुनाथ माशेलकर आपल्याबरोबर असतात. कुठलाही उपक्रम करण्याच्या आधी किंवा कुठलंही काम हातात घेण्याच्या आधी आम्ही त्यांना ते सांगतो आणि त्यांचे आशीर्वाद घेतो. त्यांचं मार्गदर्शन फार महत्वाचं असतं. त्यांचा जो मेन भर आहे, मोर फ्रॉम लेस फॉर मोर पीपल, तळागाळात किंवा रोलर एंटरप्रिनरशिप किंवा सोशल एंटरप्रिनरशिप हा त्यांनी त्यांच्या जीवनाचं ध्येय केलेलं आहे. आपला देश जगाच्या पटलावरती कसा प्रगत देश म्हणून दिसेल यासाठी त्यांनी गेली 84 वर्ष, मी 84 म्हणतो, त्यांचं वय 84 आहे. लहानपणापासून हे मनात विचार असल्याशिवाय माणूस आता त्या ज्या काम करतात त्या त्यांनी करू नाही शकणार. सो असे डॉक्टर माशेलकर आपल्याबरोबर आहेत. ते नेहमीच आपल्या सगळ्या प्रोग्रामना असतात. आज त्यांना इतर काही कामं होती आणि त्यांनी आपल्याला व्हिडिओ मेसेज दिलेला आहे, तो आपण पाहूच. त्याचबरोबर आपले जे नरेंद्र काळे आहेत, जे गर्जे मराठीचे, मी त्यांना चीफ ॲडवायझर म्हणतो. म्हणजे आय थिंक आपल्या इथे आता जे सगळे जमलेत त्याच्यामध्ये वयाने सगळ्यात मोठा कदाचित मीच असेल, पण माझे कान पकडू शकेल असा तो माणूस आहे. मी त्यांना जर काही सांगितलं तर ते मला नेहमी सांगतात की हे कर, हे करू नकोस, पाय जमिनीवरती ठेव, उड्या मारू नका, सांभाळून करा. त्यांची इच्छा आहे, त्या इच्छेच्या दृष्टीने आपण त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही नेहमीच काम करतो. त्यांची ही इच्छा आहे की गर्जे मराठी ही आर्थिकदृष्ट्या अतिशय संपन्न व्हावी आणि त्यासाठी सुद्धा त्यांनी आपल्याला स्वतःही मदत केली आहे. पण त्यांचं असं म्हणणं आहे की आपले जे सभासद आहेत त्या सगळ्यांनी यासाठी पुढे आलं पाहिजे. कोणाकडे मागण्याची गरज पडता कामा नये. आपण सेल्फ सस्टेनिंग असलो पाहिजे. आणि नरेंद्र काळेजींची ओळख म्हटली तर त्यांनी अत्यंत तरुण वयापासून IT क्षेत्रामध्ये जे काम केलेलं आहे आणि त्यांची काळे लॉजिस्टिक्स ही जी कंपनी आहे की ज्यांचं सॉफ्टवेअर आज जगातल्या 270-75 एअरलाईन्स वापरतात, ज्यांच्याशी 5 मिनिटं बोलण्यासाठी लोक धडपडत असतात, ते नरेंद्रजी आपल्या कुठल्याही, माझ्याशीच काय, आपल्या कुठल्याही युथला, कुठल्याही नवीन एंटरप्रिनरला जर काही सल्ला हवा असेल तर ते वेळ देतात. सो जसं मगाशी मी म्हटलं तसं असे हे थोर व्यक्ती आपल्याबरोबर आहेत, हे आपलं नशीब आहे. आपण त्यांचे जे मोलाचे विचार आहेत, दोघही जण आता आपल्याकडे हजर होऊ शकले नाहीत. नरेंद्रजी संध्याकाळी, भारताच्या संध्याकाळी 6-6:30 वाजता जॉईन होतील, पण आपण त्यांचे जे रेकॉर्डेड मेसेजेस आहेत ते ह्याच्या पुढे ऐकू. धन्यवाद. नमस्कार. गर्जे मराठी ही एक प्रेरणादायी चळवळ आपण एका दशकापूर्वी सुरुवात केली. आज दशकपूर्ती होते म्हणून सर्वांना माझ्या मनपूर्वक शुभेच्छा. 10 वर्ष म्हणजे एक कालावधी नव्हे तर एक विचाराची, एक स्वप्नाची आणि एक सामूहिक संकल्पाची ती यशस्वी वाटचाल आहे असं मी समजतो. मला फार आनंद होतो जेव्हा मला आठवण येते या प्रवासाची सुरुवात. या प्रवासाच्या प्रारंभी पहिल्या गर्जे मराठी ग्लोबल पुस्तकाच्या प्रकाशनाचा योग मला त्यावेळी लाभला होता आणि खरं म्हणजे त्यावेळी आपण सर्वांनी एकत्र मिळून एक बीज पेरलं होतं आणि मला फार आनंद होतोय पाहताना की आज त्या बीजाचा एक विशाल असा वटवृक्ष झालेला आहे.
या 10 वर्षात गरजे मराठीने केवळ एक संस्था म्हणून नव्हे तर एक सशक्त सामाजिक आणि आर्थिक चळवळ म्हणून स्वतःची ओळख निर्माण केली आहे. मग त्यात स्टार्टअप मेंटरिंग म्हणा, मी आणि माझा जिल्हा म्हणा, कॅम्पस ते कॉर्पोरेट म्हणा, महा मार्केट प्लेस म्हणा, अशा अनेक अभिनव उपक्रमांद्वारे आपण जगातील 27 देशातील 20,000हून अधिक मराठी बांधवांना एका स्नेहसूत्रात बांधण्याचं मोठं कार्य या चळवळीने केलं आहे असं मी समजतो. 2023च्या जागतिक परिषदेत सहभागी होण्याचा आणि मुख्य मार्गदर्शक म्हणून विचार मांडण्याचा मला लाभलेला हा सन्मान आजही माझ्या स्मरणात आहे. त्या परिषदेत मला जाणवलं की मराठी माणूस केवळ महाराष्ट्रात नव्हे, तो जगभर आहे. पण त्याची मुळं महाराष्ट्रात आहेत आणि त्याची स्वप्न जगभर विसरलेली आहेत. आता पुढचा टप्पा अधिक मोठा आहे. आजपर्यंत आपण मराठी माणसांना जोडलं. आता आपल्याला मराठी माणसांची सामूहिक शक्ती उभी करायची आहे. आजपर्यंत आपण नेटवर्क तयार केलंय. आता मला वाटतं नेटवर्थ निर्माण करण्याची आवश्यकता आहे. आजपर्यंत आपण यशोगाथा सांगितल्या. आता आपल्याला यशाचा नवा इतिहास घडवायचा आहे. मला असं वाटतं, माझी एक छोटीशी सूचना आहे की गरजे मराठीने येणाऱ्या दशकामध्ये 5 मोठे संकल्प करावेत. ते कोणते? पहिला संकल्प म्हणजे उद्योजक महाराष्ट्र. प्रत्येक जिल्ह्यातून नवे उद्योजक, नवे स्टार्टअप्स आणि रोजगार निर्माते घडवावे. दुसरा संकल्प म्हणजे ज्ञानाचं जागतिक असं जाळं. जगभरातील मराठी तज्ज्ञ, मराठी वैज्ञानिक, मराठी उद्योगपती, मराठी कलाकार आणि मराठी व्यावसायिक यांचं ज्ञान महाराष्ट्राच्या विकासासाठी उपलब्ध करून देणं हे महत्वाचं आहे. तिसरा संकल्प म्हणजे युवकांचं सक्षमीकरण. महाविद्यालयातून थेट उद्योग, संशोधन, नवीन उपक्रम आणि जागतिक संधी यांच्याशी युवकांना जोडणं हे महत्वाचं आहे. चौथा संपर्क म्हणजे जिल्ह्यांचा सर्वांगीण असा विकास. कारण प्रत्येक जिल्ह्याचं काहीतरी एक वैशिष्ट्य असतं आणि म्हणून प्रत्येक जिल्ह्याच्या वैशिष्ट्यावर आधारित विकासाचं नवीन मॉडेल आपण तयार करावं असं मला वाटतं. आणि 5वा संकल्प म्हणजे आर्थिक योगदान. गरजे मराठीच्या सदस्यांनी मिळून महाराष्ट्राच्या सकल राज्य उत्पन्नात जीडीपीमध्ये किमान 1% योगदान देण्याचा हा संकल्प हा केवळ आकडा नाही, तर तो माझ्या मते महाराष्ट्राला आर्थिकदृष्ट्या अधिक सक्षम बनवण्याचा राष्ट्रीय संकल्प आहे. पुण्यातील अद्ययावत कार्यालयातून आनंद गानू, माधव दापके, विजय, त्यांचे सर्व सहकारी या सर्वांनी अत्यंत समर्पणाने हे कार्य पुढे नेलेलं आहे आणि त्यांच्या या निस्वार्थ सेवेला मी माझा मनपूर्वक सलाम करतो. माझी सर्व मराठी बांधवांना एकच विनंती आहे की प्रत्येकाने किमान 10 नवीन मराठी व्यक्तींना गरजे मराठीशी जोडावं. प्रत्येकाने. कारण संस्था मोठी इमारतीने होत नाही, ती मोठी होते माणसांनी. आणि शेवटी माझ्या जीवनातला एक आवडता मंत्र तुमच्याशी शेअर करतो. मोठी स्वप्न पहा. केवळ ती स्वतःपुरती नव्हे तर समाजासाठी जगण्याचा संकल्प करा. कारण एकत्र आलेली माणसं ही इतिहास घडवतात. आपल्याला हा इतिहास घडवायचा आहे. गरजे मराठीची पुढची 10 वर्ष ही केवळ विस्ताराची नसावीत, तर ती परिवर्तनाची असावीत, समृद्धीची असावीत, जागतिक नेतृत्वाची असावीत. हीच माझी मनपूर्वक शुभेच्छा. गरजे मराठीच्या या यशस्वी प्रवासाला मी माझा मनपूर्वक आशीर्वाद देतो. जय महाराष्ट्र, जय हिंद.
धन्यवाद सर. आपण आम्हाला खूप प्रेरणादायी असा संदेश दिलात. आणि तुम्ही जे म्हणालात की आता नुसतं काम करत राहायचं नाहीये, 10 वर्ष झालेली आहेत, तर आपल्याला यशाचा इतिहास बनवायचा आहे. म्हणजे आपण जेव्हा काम पुढे पुढे करत राहतो, वर्तमानातून भविष्यात जातो, तेव्हाच पाठी बघताना आपल्याला इतिहास दिसत असतो. तर तसा आपल्याला इतिहास घडवायचा आहे आणि महाराष्ट्राच्या एका चांगल्या निर्मितीसाठी आपल्याला प्रयत्न करायचे आहेत. आणि सर म्हणाले ते अगदी खरं आहे की एका माणसाने 10 माणसं जरी गरजे मराठीशी जोडली तरी खूप मोठा परिवार पुढच्या 10 वर्षात गरजे मराठीचा तयार होऊ शकेल. तर माशेलकर सरांचे आपल्याला शब्दरूपी आशीर्वाद मिळालेत, त्याबद्दल माशेलकर सरांचे आपण आभार मानूया. आणि त्यांनी जे आपल्याला सल्ले दिलेत त्या मार्गावर जाण्याचा पुढच्या 10 वर्षामध्ये आपण नक्की प्रयत्न करू. तर आता आपण पद्मविभूषण डॉक्टर रघुनाथ माशेलकर यांचं भाषण किंवा आपल्याला त्यांनी दिलेला सल्ला किंवा त्यांचं मनोगत ऐकलं. यानंतर आपण नरेंद्र काळे सरांचं मनोगत ऐकणार आहोत. ते सुद्धा एक आपण म्हणतो ना की आपले मेंटॉर आहेतच आणि एक आदर्श व्यक्तिमत्व आपल्याला म्हणता येईल. एक उद्योजक कसा असावा, इथून अमेरिकेत जाऊन त्यांनी एवढा मोठा स्वतःचा उद्योग व्यवसाय उभारलाय. तर नरेंद्र काळे यांचे आपण विचार ऐकूया. आणि ऍक्च्युली नरेंद्र काळे यांचं भाषण बरंच मोठं आहे, त्यामुळे आता आपण थोडंच लावतोय, पण आपल्या युट्यूबच्या कार्यक्रमामध्ये आपण ते संपूर्ण 14 मिनिटांचं भाषण लावणार आहोत. तर आता नरेंद्र काळे सर. सर्वप्रथम आनंद आणि सुनीताताई गानू यांचं मनापासून अभिनंदन. तुम्ही आणि तुमच्या सहकार्यांनी केलेल्या 10 वर्षाच्या अथक परिश्रमाने तुमचा छोटंसं रोपट्याचा आता प्रचंड वटवृक्ष झालेला आहे, त्याचा खरोखर अभिमान वाटतो. आपल्याकडे अशी प्रथा आहे की 10 वर्ष हा मोठा काळ असतो आणि त्यामध्ये सिंहावलोकन करण्याची पद्धत आपल्याकडे आहे की आपण काय केलं, काय शिकलो, आपण कुठं यश मिळवलं, आपला काय प्रभाव पडला आणि पुढच्या 10 वर्षात आपल्याला अजून काय करता येईल याचा विचार साधारणपणे करावा असं मला वाटलं. तर आपल्या गरजे मराठीच्या 4 ऑब्जेक्टिव्ह जे मेजर आहेत, नेटवर्किंग, मेंटरिंग, इम्पॅक्टिंग अवर रूट्स अँड सेलिब्रेट सक्सेस ऑफ मराठी पीपल, या 4 पॅरामीटर्सवरती जर आपण बघितलं की आपण 10 वर्षात काय काय करू शकलो, तर आपण उत्कृष्ट कॉन्फरन्सेस अरेंज करू शकलो. जवळजवळ 10,000 मेंबर्स आपले अक्रॉस द ग्लोब आहेत. 16,000 मेंबर्स 26 सिटीजमध्ये आपले उपक्रम चालू आहेत आणि आपली छान आता वेबसाईट तयार झालेली आहे. ही नक्कीच एक आपली जमेची बाजू आहे. सेकंडली, GMG स्टार्टअप आणि मेंटरिंग द कोहर्ट्स, याच्यामध्ये आपण 4 कोहर्ट्स आत्तापर्यंत मेंटर केलेले आहेत. त्याच्यातनं फॉर 16 weeks कंटिन्युअसली, and 160 startups have come out of this place, and some of them have really done exceedingly well. So this is again something that we can be proud of. तिसरा आपला जो उपक्रम आहे, मी आणि माझा जिल्हा, त्याच्यावरती माझ्या कल्पनेप्रमाणे अजून काम व्हायला हवं आहे, पण त्याची सुरुवात झालेली आहे आणि त्याची कुठेतरी बीजं रोवली गेलेली आहेत की प्रत्येक जिल्ह्यासाठी एक समिती स्थापन करावी, त्यात कोणीतरी लीड घ्यावं आणि काहीतरी इनोव्हेटिव्ह उपक्रम हाती घेऊन त्या जिल्ह्याचा पूर्णपणे म्हणजे रूपांतर करता येईल अशा प्रकारचा कुठला तरी उपक्रम जो ठळकपणे उठून दिसेल असा हातात घ्यावा अशी अपेक्षा आहे. आणि चौथा आपला कार्यक्रम म्हणजे सेलिब्रेशन ऑफ सक्सेस ऑफ महाराष्ट्रीयन पीपल. तर त्याच्यामध्ये मराठी गौरव आणि सह्याद्री वाहिनीवरती आपले चालू असलेले इंटरव्ह्यूज, याच्यामधनं ते कंटिन्युअस ती प्रोसेस चालू आहे आणि मला वाटतं त्याला प्रतिसादही संपूर्ण महाराष्ट्रात आणि देशाबाहेर देखील मिळतोय. आता हे आपण गेल्या 10 वर्षात कमावलं. आपण काय शिकलो, तर आपण उत्कृष्ट कॉन्फरन्सेस, हाय क्वालिटी कॉन्फरन्सेस अरेंज करू शकतो. दुसरी गोष्ट शिकलो की खरोखर याची जरूर आहे आणि समाजाकडनं त्याला चांगला प्रतिसाद मिळतोय. तिसरी गोष्ट, तरुण मुलांना याचा फायदा होतोय. आणि चौथी गोष्ट म्हणजे की याच्यामधनं कुठेतरी एक मराठी प्राईड हा प्रकर्षाने जाणवतोय.
आता या 4 गोष्टींवरती आपल्याला पुढच्या एक 4-5 वर्षात काय करता येईल याचा जर आपण थोडा विचार केला तर मला वाटतं ते जास्त संयुक्तिक ठरेल. धन्यवाद काळे सर. आता आपण नरेंद्र काळे सरांचं त्यांच्या भाषणाचे अंश ऐकले असं म्हणायला आपल्याला हरकत नाही, पण सरांनी सुद्धा आपण आतापर्यंत काय काम केलं आणि पुढे आपण काय करू शकतो याविषयीची आपल्याला थोडक्यात माहिती सांगितली. तर काळे सर, मनापासून आपले धन्यवाद.